कार्रवाई नहीं होती है तो किसान जन आंदोलन की तरफ से अगला फैसला क्या है? किसान जन आंदोलन ते तर्फे कडक कारवाई झाली नाही तर रस्ता रोक आंदोलन होईल, एवढं मोठं आंदोलन होईल की त्याच्यासाठी प्रशासन जबाबदार राहील, जे लोक आहे याच्यामध्ये ते लोक जबाबदार राहील. आम्ही सोडणार नाही, कारण की शेतकरीच्या हिताचं काम आहे. शेतकरीची लूट जे कंपनी करायले आणि दादागिरी करायले त्यांना कठोरून कठोर सजा द्यावी, नाहीतर एवढं मोठं रस्ता रोक आंदोलन होणार आहे किसान जन आंदोलन भारता मतीने की त्याची नंतर आम्ही काही जबाबदारी घेणार नाही आणि ठेवणार नाही, हे नम्र विनंती करतो. झालेलं आहे आणि आज आपण पत्रकार परिषद घेतली आहे, एकूण काय झाले? मी किसान जन आंदोलनचं भारतचा संस्थापक अध्यक्ष आहो. किसानसाठी आणि जे गोरगरीब लोक आहेत त्यांच्यासाठी देशामध्ये भांडायलो. असेच आमचे एक छोटे रिटेलर आहे बिचारे, जे नांदेडमध्ये विजय ॲग्रो एजन्सी म्हणून यांची दुकान आहे नवीन मोंढ्यामध्ये. यांच्या दुकानामध्ये गोदरेज कंपनीचे अधिकारी हे नसताना मध्ये जाऊन ते बॉटला घेतली, ते बॉटल घेतली, हे बॉटल घेतली आणि स्कॅनिंग केली आणि म्हणले की बॉटला घेऊन गेले, पैसे काय काढून गेले की यांच्या गळ्याला हात लावलं, धक्काबुक्की केली आणि ते नंतर पळून गेले. यांना पण मारलं, धक्काबुक्का यांना पण मारले आणि त्यांना पण मारले. आणि मग यांना धमकीचे फोन यायले, धमकी द्यायले की तुम्हाला असं करून टाकू तसं करून टाकू. मग भीत माझ्या पैसे आले है ना कि ऐसा हुआ सर सेठ, और मैं क्या करूं, मेरे को समझ रहा नहीं, मेरे को मार देते कि क्या है कि. मैं बोला तू डर मत, तू जा पुलिस स्टेशन में और तू कंप्लेन कर. गेले तिथं कंप्लेन लिहिले, तिथं लिहिल्यामध्ये साहेब लोक नव्हते म्हणून लिहित नव्हते, तर मी साहेबाला फोन लावलो तर पूर्ण पोलीस प्रशासन आलं तिथं. नंतर यांची कंप्लेन झाली, FIR झाली. हे जे दादागिरी करायले हे चांगली गोष्ट नाही. नियम कानून असा आहे की कृषी विभागालाच आमच्या दुकानात आत येऊन तपासणी करण्याचा अधिकार आहे. बाकी कोणीही कंपनीचा कोणीही प्रतिनिधी आमच्या दुकानामध्ये येऊन घुसून असं दादागिरी करणं हे गुंडेगिरी आहे. आणि हे गुंडेगिरीला, हे गुंडे लोकायला जेलामध्ये टाकाव हे नम्र विनंती करतो शासनाला, प्रशासनाला आणि देशाच्या पंतप्रधानांना पण सांगतो की काहीतरी नियम आणा. हे मोठे मल्टीनॅशनल कंपनी देशाला लुटायले, 100ची हे वस्तू पडायले कंपनीला 1 लिटर 1100 रुपयाला, आणि कंपनी हे बॉटल 20,000 रुपये लिटर विकायले, म्हणजे 2000 पट. गव्हर्नमेंट बघाव, शेतकरीचा आहे, शेतकरी देश आहे, गव्हर्नमेंटनं याच्यावर बॅन आणाव, प्रोडक्शन कॉस्ट काढाव आणि अशा कंपन्याला लगाम लावून कमी भाव यांचे कसं करतील आणि शेतकरीला वाचवितील हे गव्हर्नमेंटनं बघावं. MRP ऍक्ट आहे, प्रोडक्शन ऍक्ट आहे, कायदा आहे, कुणीही बघणार झाले. लुटमलाटी चालू आहे, शेतकरीला मारायची प्लॅनिंग चालू आहे, काय नाही बाकी. जय हिंद, जय महाराष्ट्र.